सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिली घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका यापूर्वीच या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. विषय आहे मराठी, इयत्ता 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका आहे. दिनांक 1/9/2025. 25 गुणांचीच ही प्रश्नपत्रिका आहे आणि उत्तर लेखनासाठी 1.5 तासाचा वेळ आहे. पहिली घटक चाचणी परीक्षा, विषय मराठी, याची कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत. मी माझ्या चॅनलवर इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, मॉडेल ॲन्सर सहित पोस्ट केलेल्या आहेत. ते पाहायचं असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चला, कृतीपत्रिका कशी सोडवायची ते आपण पाहूया. विभाग पहिला गद्य म्हणजे धड्यांचा आहे आणि 6 गुण आहेत त्याला. कृती पहिली खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आणि या उतार्यावर 6 गुणांच्या कृती आहेत. आता कृती ज्या आहेत त्या चौकटीमधली उत्तरं आणि स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत यावर. आणि पहिला जो पाठ आहे मामू, त्यावरचा परिच्छेद आहे तो पुढच्या स्लाईडवर घेतला आहे. शाळेबाहेरचा बहुरूपी रिकाम्या चौकटीमध्ये 1 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचं आहे, त्याचं नाव आहे मामू. पायात जुना पुराणा, पायामध्ये काय घातलेलं आहे त्या चपलांचं नाव आहे, चौकटीमध्ये लिहायचं 1 गुणांचं. परिच्छेदात उत्तर आलेलं आहे, त्याचं उत्तर आहे पंप शू. हे 2 शब्द लिहिले की 2 गुण मिळतील. चौकटी तयार करून मग उत्तर लिहा आहे. आता परिच्छेद पाहूया आपण. संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौवाटा पांगला. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून. डोईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्दनिळं जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपशू. हा मामूचा पोशाख आहे. इथे पंपशू शब्द आलेला आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चीला उर्दूची शिकवण दे. 1 ना 2 नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. आता यावर स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत 2. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ उतार्याच्या आधारे तुमच्या शब्दात 8 ते 10 ओळीत लिहा. किंवा गरीब माणसानं किती किंवा कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे 4 गुणांच्यासाठी. पण आपण आता कृतीपत्रिका सोडवत आहोत त्यामुळे 2ही कृतींची उत्तरं आपण पाहूया. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ उतार्याच्या आधारे तुमच्या शब्दात 8 ते 10 ओळीत लिहा. उत्तर: मामू हा शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून घेतलेला पाठ आहे. या पाठात मामू या व्यक्तीची व्यक्तिरेखा रेखाटताना त्याचे विविध पैलू दाखवले आहेत. प्रामाणिक, देशाभिमानी असलेला मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. कोल्हापूर संस्थान आणि लोकशाही अशा दोन्ही राज्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. असा हा मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो विविध भूमिका बजावताना दिसतो. शाळेत शिपायाचे काम करणारा मामू अतिशय प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतो. तो विविध भूमिकातून आपल्यासमोर येतो. जसा एखादा बहुरूपी विविध रूपं घेऊन आपल्यासमोर येतो, तसाच शाळेच्या बाहेर मामू आपल्याला विविध रूपांमध्ये भेटतो.
कधी तो फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर गटकाभरका होईना पण तेथे बसणारा दुकानदार होतो. ज्याप्रमाणे बहुरूपी सोंग चांगल्या रीतीने वठवल्यावर मिळेल तेवढ्या पैशावर समाधानी राहतो, तसेच दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे देवाचा प्रसाद मानणारा समाधानी मामू भेटतो. कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देणारा शिक्षक, तर कधी मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी विविध रूपे घेतो. कधी कुणाच्या पायाला लागलं तर कुठला पाला वाटून लावावा, पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा घ्यावा, शरीरी यष्टी कशी कमवावी हे सांगणारा वैद्य बनतो. वक्ता कसा बोलला हे सांगणारा परीक्षक बनतो. तर कधी चक्कर आलेल्या मुलाला डॉक्टरकडे नेताना आईच्या मायेनं जपणारा, धीर देणारा, संवेदनशील वृत्तीच्या व्यक्तीची भूमिका निभावतो. अशा प्रकारे मामू केवळ शाळेत काम करणारा शिपाई राहत नाही, तर शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात. शाळेबाहेर वावरणारा तो बहुरूपीच आहे. दुसरी आहे कृती. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर. लेखक शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ घेतलेला आहे. या पाठात मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण केले आहे. मामू हा शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. गेली 40 वर्षे शाळेत शिपाई म्हणून काम करणारा मामू शाळेबाहेरही विविध भूमिकातून आपल्यासमोर येतो. फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर बसतो. दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे अल्लाची देण मानतो. याविषयी कोणतीही तक्रार करत नाही. त्यातून त्याची निस्वार्थी वृत्ती, नम्रता, सेवाभाव जाणवतो. तर कधी मुस्लिम अधिकाऱ्यांच्या मुलांना उर्दूची शिकवण देतो. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मामू आहे. कर्तबगार, समाधानी आयुष्य जगणारा मामू मुलाच्या लग्नाला आलेल्या अधिकारी वर्गाचे आभार मानायला विसरत नाही. इतका तो कृतज्ञशील आहे. तो मुलांनाही आपल्यासारखे केवळ गुणवान बनवत नाही, तर आज्ञाधारकही बनवतो. त्यांच्यासाठी कर्तव्य तत्पर असतो. बदलत्या काळानुसार मुलाला शिक्षणाची संधी देतो. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळेच त्याच्या मुलांच्या लग्नाला आमदार, खासदारपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वच उपस्थित राहतात. हीच त्याच्या आयुष्यभराची कमाई आहे. विभाग दुसरा. पद्य म्हणजे कविता आणि कवितेवरही 6 गुण आहेत. कृती दुसरी अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता ही प्राणसई कविता दिलेली आहे इथे. पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, येग येग घनावळी मैत्रपणा आठवून, पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून, बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन, तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून, विहिरीच्या तळी खोल दिसू लागले गभिंग, मन लागे न घरात कधी येशील तू सांग, येग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर, तशी झुलत झुलत येग माझी या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी, आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंबचिंब, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन, काग वाकुडे पनाह काग अशी पाठमोरी, येग येग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. आता यावर कृती आपण पाहूया. कवयित्रीने जिला विनंती केली आहे ती रिकाम्या चौकटीत 1 गुणाच्यासाठी उत्तर लिहायचे. प्राणसई. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावं पोहोचवणारी चौकटीत उत्तर लिहायचं 1 गुणाचं. ती आहेत पाखरे. पुढची ई कृती आहे. खालील ओळीतील भावसौंदर्य 8 ते 10 ओळीत स्पष्ट करा. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून, किंवा तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन 8 ते 10 ओळीत करा. दोन्हीपैकी एकच लिहायचे 4 गुणांच्यासाठी. आपण मात्र दोन्हीही सोडवणार आहोत. खालील ओळीतील भावसौंदर्य 8 ते 10 ओळीत स्पष्ट करा. पडवळ्या भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. उत्तर. कडक उन्हाळा सरता सरता पावसाची आतुरतेने वाट पाहणारी पावसाळ्यापूर्वीची स्थिती या कवितेत वर्णन केले आहे. कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने मेघमालेला आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील घराघरात व शेताशेतातील पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे यथोचित व भावपूर्ण वर्णन या कवितेत केले आहे. मनामनातील आतुरता व भावगर्भता हा या कवितेचा स्थायी भाव आहे.
गणावळी पृथ्वी तलावर यावी याकरता कवयित्री पाखरांच्या हाती सांगावा पाठवून देत आहे की आपला मैत्रपणा आठवून तू धावत ये. पावसाळ्यात भाज्या धनधान्य यांच्या वाढीचा काळ असतो. आपल्या घरातल्या सोयीकरता कवयित्रीने आपल्या मालकाप्रमाणे भाज्यांची लागवड केली आहे. भोपळा पडवळ यांची लागवड करण्यासाठी जमिनीमध्ये आळी तयार करून ठेवली आहेत. त्यात भाज्यांची बियाणे पेरली आहेत. घरात शेणीचा थर रचून ठेवला आहे. पावसाळ्यात त्यांचा धूर करून डास चिलटे यांना दूर करता येतं, म्हणून त्याचीही रास एका कोनाड्यात करून ठेवली आहे. किंवा तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन 8 ते 10 ओळीत करा. आता हे जे उत्तर घेतलं याच्यापेक्षा वेगळं उत्तरही तुमचं स्वमत तुम्ही लिहू शकता. उत्तर: मी मुंबईतील एका चाळीत राहतो. मार्च ते मे महिन्याचा कालावधी मुंबईकरांच्या दृष्टीने त्रासदायक असतो. मार्चपासून जो तीव्र उन्हाळा सुरू होतो तो जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुभवतो. उन्हामुळे जीवाची काहिली होते. त्यात वीज पुरवठा मधून जात असतो. काही विभागात तर पाणी पुरवठाही कमी असतो. 2 दिवसाआड पाणी आले की ते भरण्यासाठी माणसांची झुंबड उडते. घामाच्या धारा इतक्या वाहू लागतात की घरात AC पंखा लावून शांत बसावं असं वाटतं. याच काळात परीक्षा असतात. विद्यार्थ्यांचे वीज नसल्यामुळे हाल होतात. इथल्या वातावरणाला कंटाळून गावालाही जातात. विभाग 3 साहित्य प्रकार आहे नाटक. गुण आहेत 5, म्हणजे 5 गुणांच्या कृती यावर आहेत. कृती 3 खालील दिलेल्या कृती सोडवा. संगीत शाकुंतल नाटकाचे लेखक. चौकटीत उत्तर लिहायचं 1 गुणांच्यासाठी आणि परिच्छेदात आलेलं आहे. नाव आहे अण्णासाहेब किर्लोस्कर. संगीत मानापमान नाटकाचे संगीतकार. चौकटीत 1 गुणाचं उत्तर लिहायचं आहे. त्याचं आहे गोविंदराव टेंबे. आपण परिच्छेद पाहूया. संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. पहिल्याच ओळीत पहिल्या चौकटीतलं उत्तर येते. भाषा सौष्ठव, पात्र हाताळणे, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये. 1. मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. 2. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. 3. संवाद तुलनेने कमी असतात. 4. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. 5. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. 6. वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. 7. पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. 8. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. 9. गायकाला साथसंगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. 10. आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला आली. संगीत नाटकांमुळे ख्याल गायकीची लोकप्रियता वाढली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. यावर 3 गुणांची कृती आहे. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3 गुणांच्यासाठी कृती आहे आणि ह्या स्लाईडवर आहे ही मागे परिच्छेदात दिलेली हे संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये 10 मुद्दे दिलेले आहेत. हे 10 पण लिहून काढायचे. आता मी परत हे वाचणार नाही आहे. हे 3 गुणांच्यासाठी एवढं सगळं उत्तर लिहायचं. विभाग 4 उपयोजित मराठीचा आहे. 4 गुणांच्यासाठी कृती आहेत त्यावर. कृती क्रमांक 4. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालनाचे स्वरूप 10 ते 12 ओळीत लिहा. मुद्दे आहेत: सूत्रसंचालन कला शास्त्र, कार्यक्रम तपशील, अभ्यास, सादरीकरण, परिणामकारक, कार्यक्रमाला गती प्रोत्साहित करणे किंवा राष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा. आपण दोन्ही पण कृती सोडवणार आहोत. पहिली कृती आहे सूत्रसंचालनाचे स्वरूप. त्याचं उत्तर पाहू. सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्रसुद्धा आहे. कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास, नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे,
सभाशास्त्राचे ज्ञान, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्यांच्या किंवा कलावंतांच्या सादरीकरणाचे नेमके परीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे. नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाच्या आरोह अवरोहाने शब्दातून विचार, भाव, भावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे. कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे. कार्यक्रमात स्वतः न गुंतता प्रेक्षकांना रंगवून, श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणे. या दृष्टीने सूत्रसंचालन ही एक कला आहे. केवळ व्यक्तींचा नामोल्लेख, पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसते. अतिथी, कलावंत आणि वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील खुबेने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढवून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करतो. पुढची कृती आहे राष्ट्रीय साक्षरता दिन निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा. इथे वक्तृत्व स्पर्धा दिनांक 22 एप्रिल साल तुमचं जे असेल ते लिहा. मुद्दे घ्यायचे: 1. पूर्वकथन शिष्टाचारासह. 2. दीपप्रज्वलन किंवा वृक्षारोपण. 3. पाहुण्यांचा परिचय व स्वागत. 4. परीक्षकांचा परिचय व स्वागत. 5. प्रास्ताविक. 6. स्पर्धक क्रमांक 1, 2. 7. परीक्षकांचे मनोगत. 8. पाहुण्यांचे मनोगत. 9. पारितोषिक वितरण आणि 10. आभार प्रदर्शन. असा 1 ते 10 मुद्द्यांचा हा क्रम लावा कार्यक्रम पत्रिकेमध्ये. विभाग 5वा व्याकरणाचा शेवटचा विभाग 4 गुणांचा. कृती क्रमांक 5. खालील कृती सोडवा 4 गुणांच्या. 1. मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहेत 1 गुण. पर्याय: अ 1, ब 4, क 3 आणि अचूक उत्तर आहे 3. मूळ शब्दशक्ती 3 आहेत असं पूर्ण वाक्य लिहा. 2. तलावात भरपूर पाणी आहे या वाक्यातील शब्दशक्ती लिहा 1 गुण. पर्याय: अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि याचं उत्तर आहे अभिधा. 3. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा 1 गुण. अ लक्षणा, ब अभिधा, क व्यंजना आणि अचूक उत्तर आहे व्यंजना. 4. पुढील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. चौकटीत उत्तर लिहायचं 1 गुणाच्यासाठी. अ प्रसाद, ब माधुर्य, क ओज आणि अचूक उत्तर आहे प्रसाद. 4 गुण आहेत आणि 4 उत्तरं आपण घेतलेली आहेत. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वीचे मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवलेली आहे. आणखी अशाच प्रकारच्या मागील 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या शंका असतील काही त्याही विचारू शकता. तुमची प्रेरणादायक कमेंट अशी करू शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.